केळीचा भवितव्य चांगला आहे, कारण केळीचा एक्सपोर्ट चालू आहे. मी एकच शेतकऱ्याला सांगेल, केळीच्या घडाच्या वजनापेक्षा केळीच्या साईजकडे लक्ष द्या. शेती तशी केली तर परवडते, पण नियोजनानं केली पाहिजे तर परवडते. नाहीतर मग ते लावायचं आणि जायचा कोणीकडे तर निघून हो त्याला नाही वेळेला बघितलं तर मग कशी शेती तर परवडणार. तुमच्या इथली माती अशी गोळा करा, असा मुटका करा, उभा राहा, नाका बरोबर घ्या आणि खाली सोडून द्या. हा तुमचा मुटका फुटला तर पाणी द्या, नाही फुटला तर पाणी देऊ नका. 15 दिवसांनी त्यांनी एका झाडावर मांडून ठेवलं होतं की बाबा हे ज्या झाडाचा बुंदा एवढा आहे, पानाची लांबी एवढी. मांडून ठेवल्यानंतर परत 15 दिवसांनी चेक केलं की बाबा आपण जे रेग्युलर औषध वापरतोय त्यापेक्षा त्या 20 झाडात डिफरन्स पूर्ण दिसला, बुंद्यात पण दिसला आणि पाना लांबी रुंदीत सुद्धा दिसला. बुंदा मोठा असेल तेवढं मग घड मोठा पडतो, कमळ मोठं पडतं. बुंदात खाली मुळातच ताकद पाहिजे होती, मुळात बुडातच ताकद पाहिजे. तर मित्रांनो नमस्कार, मी मुकेश. महाराष्ट्र माझाच्या या शेतीविषयी व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, गेली बरेच दिवस झाला आपण महाराष्ट्र माझावरती राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी बघताय, पण आपला मूळ पेंड आहे, आपण शेती मातीशी जोडलेली माणसं आहे. आणि शेतकऱ्यांचं सातत्यानं फोन येत होतं, शेतकरी सातत्यानं सांगत होते की अहो केळीविषयी एखादा चांगला व्हिडिओ करा, कारण सातत्यानं शेतामध्ये किंवा वातावरणामध्ये सातत्यानं बदल होतोय. मग केळीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, त्यासाठी शेतकऱ्यापर्यंत जावा आणि केळीविषयी व्हिडिओ बनवा. त्यासाठी आपण आता पंढरपूर तालुक्यातली आवे गावातील भिंगारे यांच्या शेतामध्ये आलोय. खरं तर बाप लेकांनी ही शेती केली आहे. मगाशी फिरताना सांगत होते की 8 एकर आपलं क्षेत्र आहे, 8 एकरामध्ये जवळपास 3.5-4 एकर केळीची यांची लागवड आहे आणि केळीतला बराच दिवसाचा यांचा अनुभव आहे. खरं तर आपल्या शेतकऱ्यापर्यंत आपण देखील महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सतत काहीतरी नवीन पोहोचवायचा प्रयत्न करतोय. शेतकऱ्याचा अनुभव, प्रॅक्टिस, त्या शेतामध्ये त्यांनी काय काय केलं हे दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचा आपण सातत्यानं प्रयत्न करतोय. त्यासाठी आमच्या भिंगारे बापलेकांच्या जोडी यांच्याकडून अजून बऱ्याच प्रश्नाची उत्तर आपल्याला घ्यायची ती. नेमका केळीमधलं रहस्य काय, सगळा अनुभव अगदी रानाची मेहनतीपासून हार्वेस्टिंग पर्यंत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. त्यांच्याच केळ्याच्या शेतामध्ये आपण आज बसलूया. खरं तर तुमचं महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. सुरुवातीला प्रथम एक महत्वाचा प्रश्न मला वाटतोय की ऊसाचं पण बरंच क्षेत्र आहे इथं, का केळीच का लागवड करायची, कारण केळीचीच का लागवड केली पाहिजे? महत्वाची केळीची लागवड म्हणजे सारखा ऊसावर ऊस म्हणल्यानंतर जरा आवरेज कमी निघतं. मग असं आलटून पलटून करण्यासाठी आपली केळ लावली. बर, कधीपासून केळ लावताय? केळ 5-7 वर्ष झालं होते. 5-7 वर्ष झालं, जुनाच अनुभव आहे केळीचा. 5-7 वर्ष. काय होते 7 वर्षापूर्वी केळीची परिस्थिती काय, ज्या टायमाला तुम्ही सुरुवातीला केळी लावली होती काय होती त्या टायमाला परिस्थिती? त्या टायमाला बी असं कमी जास्त दर राहायचं. बर, मग त्यातनं काय एखाद्या सालाला दरात घावायचे, काय एखाद्या सालाला कमी जास्त, म्हणजे दर काय फिक्स नाही ना. बरोबर, कमी जास्त दर होते, दर कमी जास्त होते. मग काय वेळेस परवडते, काय वेळेस परवडत नाही. आता 8 एकरामध्ये कितीची केळी आपली? 3.5-4.5 एकर. बाकीचा ऊस आहे. पाण्याची काय सोय तुम्हाला? पाणी विहिरीच आहे, विहिरीचं पाणी आहे. बर, आता नवीन शेतकरी ज्यावेळेस केळीची लागवड करतोय, आता बरीच लोक केळी लागवडीमध्ये उतरायला लागली, कारण खर्च जरी थोडा असला तरी पण जास्त पैसे केळीतून शेतकऱ्याला त्या ठिकाणी व्हायला लागले. आता ऊसाची पण शेती, तुमची केळीची पण शेती, कोणतं परवडते? दोन्ही आता आहे चालू. ऊसाला आता भाव आमदा जरा जास्त असल्यामुळं ऊसाची पण शेती परवडते आणि केळीची पण परवडते. प्रामुख्याने आता हे तुम्ही आपण ज्या प्लॉट मध्ये बसलो, किती झाड आहे ती? हे तर 1314 झाड आहे. 1314 झाड आहेत. काय केलं आधी सुरुवातीला? हे रानाची काय नाही, रानाची मेहनत, नांगरलं, रोटरलं, फंडलं, पुन्हा शेणखत घातलं. शेणखत किती घातलेला? शेणखत 12 टेलर घातलं. 12 टेलर शेणखत? डम्पिंग एका एकरला? 1 एकरला. बरं, म्हणजे शेणखताशिवाय तर काय होणारच नाही. होणारच नाही. नंतर कसं अंतर किती सोडलंय केळी? अंतर 7x5 आहे. 7x5 म्हणजे बरोबर अंतर आहे, कमी जास्त आहे? नाही, बरोबर आहे. बरोबर अंतर आहे. म्हणजे हे व्हरायटी कुठली, जात कुठली केळीची? जैनची आहे. जैनची? बर,
जुना एकदम शेतकरी आहे, केळीचा शेतकरी मित्रांनो. बऱ्याच प्रश्नाची उत्तर यांच्या माध्यमातून आपल्याला घ्यायची ती. खरं तर व्हिडिओ कुठं देखील स्किप करू नका, कारण संपूर्ण माहिती, केळीची A to Z माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण बघायला मिळणार आहे. खरं तर प्रामुख्याने तुम्ही हे अंतर सोडलं, मस्तपैकी तुम्ही सांगितलं ड्रिपवरती लागवड केली. बेसोल डोस काय टाकायला सुरुवातीला इथं? बेसल काय हे यांच्याकडे ती औषध होती ती टाकली. हा परत 1840 1026. हा. पुन्हा ते काय रे आपलं ते बाहुबलीचे काय म्हणलं किट हा सेट, हा परत कंपोस्टर. रिप्लेक, रोस्ट ट्रॅक, हा कंपोस्टर. ही औषध तुम्ही सगळी वापरली शेतामध्ये. खरं तर ती केल्यानंतर किती दिवस आला की तारीख माहिती आहे ह्याची? 23 लागन 23 मार्च 23 मार्चची लागण आहे. हम्म. हा आज म्हणजे आता किती हार्वेस्टला किती टाइम घ्यायला? अजून 1 महिना लागेल. 1 महिन्यानं महिन्यानं. हार्वेस्टिंगला. अजून 1 महिना हार्वेस्टिंगला येईल. बर. खरं तर आधी गेल्या वर्षी किती पैसे झाले केळीतनं? गेल्या वर्षी वर 1.5 एकर होता त्यात 5 लाख जास्त. हा हा हा. बर. 1.5 एकरात 5 लाख रुपये झालं. प्रामुख्याने केळी शेती तुम्ही आधी पण सांगताय, केळी शेती परवडते, शेतकऱ्यांनी केली पाहिजे. पण आता तुम्ही भेसळ डोस नंतर परत ही जी लागवड केली त्यामध्ये परत स्प्रे कोणतं दिलं? 19 पोषक हा हा. ह्याचं प्रे घेतलं. सिक्वेस्ट. सिक्वेस्ट पण टाकले त्यांनी त्याला. बर. खरं तर प्रामुख्यानं केळीचा बुंदा अतिशय मजबूत पाहिजे. आता मग ते टाकलं जवळपास 36 ते 40 पर्यंत ते बुंदा एवढा मोठा त्यांचा झाला होता. तुम्ही पण मगाची ईट टाकून बघत होता. बुंदा अतिशय मजबूत असणं केळीसाठी महत्वाचं आहे. बुंदा बरोबर. चांगला पाहिजे, तुम्ही काय केलं? ठीक आहे, यांच्याकडे ती औषध वापरली. हा. परत मॅपासोल बर. ड्रिपद्वारे दाबलं होतं आणि सिक्वेस्ट हा हा हा. 30 10. बर. 28. हा म्हणजे बाकी सगळं ते बुंदा मोठा पाहिजे. ते बुंदा किती महत्व असतो? बुंदा मोठं होणे किती जेवढा बुंदा मोठा असेल तेवढं मग घड मोठा पडतो, कमळ मोठं पडतं. हा हा हा. म्हणजे बुंदात खाली मुळातच ताकद पाहिजे होती. मुळात बुडातच ताकद पाहिजे ना. आता एकूण तुमची जर केळी बघितली, अतिशय शायनिंग मध्ये केळी आणि त्याला तुम्ही प्रोटेक्शन पेपर म्हणत ना, प्रोटेक्शन पेपर टाकला, कशात टाकायला होतं म्हणजे काय त्याच्यापासून काय फायदा होतो? त्यानं डाच चावत नाही तर किंवा ते डाग पडत नाही आणि शायनिंग राहते. बर. पाणी नियोजन कसं करता ह्याला? पाण्याचे नियोजन हे का असं ड्रिपद्वारे म्हणजे किती दिवसात एकदा, महिन्यातनं किंवा तास, किती तास दिलं जातं पाणी? 4-5 दिवसातनं 2 तास 3 तास सोडायचं. ह्याला एक विशेष हंगाम असतो का केळीसाठी, की ह्या महिन्यातच केळी धरली पाहिजे किंवा नाही म्हणजे तसा फरक बदल आहे की तसा. ऊसासारखाच म्हणजे आडसाली असलं तर जरा उतार जास्त बसतो. आडसाली केळीला बर. 8व्या 9व्यात लावली तर. मग असे पूर्व हंगामी लावलं तर मग असं कमी बसतं अवरेज. बरं. आता साधारणपणे तुम्हाला किती बसते अवरेज? आता अवरेज बसेल 30 टनापर्यंत एकरी बसेल. 30 टनापर्यंत एकरी बसेल. 30-35. साधारणपणे कितीचा दर राहायला पाहिजे केळीला, तेव्हा आपले शेतकरी केळी परवडू शकते? केळीला दर कमीत कमी 20 पासून 30 पत्तर राहावं लागतं. 20, 25, 30. तेव्हा केळी परवडते, पैसे होते. कधी तोटा झालाय केळी आजपर्यंत 8 वर्षात? नाही तोटा नाही ह्यात, म्हणजे ह्या केळीत वसईमध्ये नाही तोटा झाला. केळी काय तोटा विषय नाही आतापर्यंत. आव्हान काय वाटतंय की म्हणजे आता एखाद्या मोठं वारं सुटलं तर केळी तुमच्या भागातल्या बऱ्याच केळी पडली, मग त्याला काय निसर्ग आहे शेवटी. पडल्यावर काय गेलं नाही, सगळं तोट्यातच गेलं. तुमचं काय नुकसान झालं तेव्हा? झालं थोडं. बर. आता सगळ्यात महत्वाचं घड चांगला पडणं आणि घडामध्ये अंतर योग्य होणं. ते घड चांगला पडायसाठी म्हणजे ते कमळ तुम्ही म्हणला मग अशी, ते चांगलं पडायसाठी काय केलं तुम्ही? त्याला काही खतं वापरली, ते घेतलं. बर. दुसरं काय साधारणपणे एकरी, आता आपण खरं तर ह्याच्यावरती येऊ म्हणजे पैशावरती येऊ आता, कारण लोकांना, आमच्या प्रेक्षकांना उत्पन्न किती निघालं ह्याच्या महत्वाचं असतं, किंवा खर्च केळीला किती होतोय साधारणपणे एकरी केळीला खर्च किती होतोय? खर्च एकरी बराचसाच होतो ना, म्हणजे चांगला 2-1 लाखाच्या आसपास जातोय शेणखतामुळे. सगळंच पूर्ण त्याच्यामध्ये औषध फवारणी 2 लाखापर्यंत जाते. साधारणपणे उत्पन्न काय निघते? उत्पन्न बघा की आता 30 टन निघाली तर किती बसते 30 टनावर? 30 टन दरात सरासरी दर 20 रुपये फूट निघाला 20 रुपये. तरी पण चांगल्या पद्धतीचे पैसे केळीत होते. 5-6 लाख रुपये. आता जी नवीन पोरं शेती करणार आहेत किंवा केळीत उतरणार आहेत, कारण बरीच पोरं आता शेतीच्या नादी लागत नाही ती, किंवा शेती सोडून दुसरं काहीतरी नोकरी धंदा करावं म्हणते ती, काय सांगताल त्यांना, नवीन पोरांना काय सांगताल? की नाही शेती तशी केली तर परवडते, पण नियोजनानं केली पाहिजे तर परवडते. नाहीतर मग ते लावायचं आणि जायचा कोणीकडे तर निघून, त्याला नाही वेळेला बघितलं तर मग कशी शेती तर परवडणार? बरोबर आहे, कारण लक्ष देऊन शेती केली पाहिजे, लक्ष देऊन केलं पाहिजे आणि वेळेला टायमाला सगळं केलं पाहिजे. मजुराच्या शेती होतच नाही.
कारण स्वतः माणूस तिथं राबला पाहिजे. हा स्वतः माणूस घरचा पाहिजे. ह्यामध्ये कोणत्या कंपनीचं औषध टाकलं तुम्हाला माहिती आहे किंवा ह्यांना माहिती आहे सगळं? कशाबद्दल? कोणत्या कंपनीचं औषध तुम्ही ह्यामध्ये चालू केलंय किंवा कोणाच्या मार्गदर्शनाखाली केळी केली? हे आपलं कराळे साहेबांचे बर, मनशा मार्केटिंग त्यांच्या माध्यमातून. पारवे लिमिटेड. बर. खरं तर मनसाची शेती आम्ही बऱ्याचदा त्यांच्या प्लॉटवरती गेलो, त्यांची पण बरेच त्या ठिकाणी आम्ही पाहणी पण केली आहे. हा. का त्यांचंच का निवडले तुम्ही? म्हणजे त्यांचंच प्रोडक्ट असेल, त्यांचंच औषध असेल किंवा त्यांचं मार्गदर्शन निवडायच्या पाठीमागे कारण काय किंवा त्यांची ओळख म्हणजे कशी आहे? त्यांचा म्हणजे औषधाचा रिझल्ट चांगला लागतोय ना, म्हणजे मनशाचे औषध. मग कसं तुमची ओळख त्यांची कशी झाली किंवा तुम्ही काय ट्राय कसं केलं त्यांची? ओळख ती इथं आमच्या गावात आलती ना, हा. त्यांनी त्या दुकानदारानं आपला पत्ता दिला त्यांना, बरं. हा हा इथं जावा म्हणून. हा. मग इथं आली ती हा. प्लॉटवर. बर. मग प्लॉटवर आल्यावर इथं बघितला प्लॉट त्यांनी. मग असं म्हणलं आम्हाला पोगो भरणीचं औषध पाहिजे. मग ते डेमोसाठी ते संकट घेऊनच आलते. बर. हा. मग किती झाडाला डेमो दिला त्यांनी? त्यांनी 20 झाडाला डेमो दिला. बर. काय काय केलं त्यामध्ये त्यांनी? त्यांनी त्यांचं ते 30-10 नॅपासोल, सिक्रेस्ट आणि सिमिडॉन हे मिक्स करून पोग्यातने 200 मिलीच्या मापानं वतलं. म्हणजे 20 झाडाला? हा 20 झाडाला. हा. बर. मग परत काय रिझल्ट काय वाटलं 20 झाडाला? रिझल्ट चांगला 1 नंबरला वाटला ना. बाकीच्या त्यात काय फरक तुम्हाला काय वाटला? ती काय आम्ही बाकीच्याला बी आम्ही आमच्या पद्धतीने वतलं होतं हा. पोग भरणी. बर. बर. हा. ते 2 मध्ये असं म्हणजे 4 इंचा फरक पडला बुंद्यात. 4 इंचाचा फरक पडला? 4 इंचा. प्रत्येक 20 झाडात 4 इंचाचा फरक बाकीचा पडलाय? हा. बर. आणि पानात 7.5 इंच. पानात पण 7.5 हा इंच? लांबी रुंदी अशी. हा. म्हणजे तुम्ही आधी शेती करत होता आणि आता ही मनसे अॅग्रोची तुम्ही शेती करायला लागलाय, म्हणजे होय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायला किंवा त्यांच्या प्रोडक्ट खाली तुम्ही शेती करताय. काय फरक वाटतोय दोन्हीमध्ये? नाही चांगला आहे फरक, चांगला रिझल्ट चांगला आहे. बर. यांची काय व्हिजिट होते, कधी भेटते, कधी प्लॉटला येते ती? येते ती. हा. 8-15 दिवसाला हा. येते ती. येते. हो. बाकी जे केळीचे शेतकरी आहेत, बरेच लोक अडचणी येते केळी सध्याला, बरेच रोग केळीवरती. प्रामुख्याने कोणता रोग येते त्याच्यावरती? ह्याच्यावर रोग हा. तांबुरा, हा. करपा. बर. असं काय केलं पाहिजे व्हायरस. तांबड्यासाठी किंवा करप्यासाठी? काय केलं पाहिजे त्याच्यासाठी ते औषधं वापरावं लागतील. काय ते औषधाच्या आता माझ्या ध्यानात नाव येत नाही. ती सगळी टेक्निकल माहिती आपण सराकडनं घ्यायची. हा. प्रामुख्यानं तुम्ही ज्या टायमाला सांगितलं की नवीन पोरांनी शेतीत उतरलं पाहिजे, बरोबर. केळीचं भविष्य कसं बघता? इथून पुढे केळीचं भविष्य काय असेल? फायद्यात होऊ शकते केळी. त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे. लागवड केलीच पाहिजे. ठीक आहे. आपल्यासोबत त्यांचे चिरंजीव आहेत भिंगारे साहेब. खरं तर बोलताना यांनी सांगितलं की शिक्षण 12वी केली आणि शेती करतात. अगदी थोडक्यात यांच्या सुद्धा आपण माहिती मिळवून घेऊया. खरं तर भिंगारे साहेब, तुमचं सुद्धा महाराष्ट्र माझामध्ये आमचं स्वागत आहे. खरं तर अगदी तरुण शेतकरी केळी करतोय, कारण तरुणांनी शेतात आलं पाहिजे प्रामुख्याने ही जुनी माणसं सांगते ती. पण तरुणांनी शेतात आलंच पाहिजे का? तुमचा काय अनुभव सांगता याबद्दल? तरुणांनी शेतीत आलंच पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शेती ही आपलं पारंपरिक आलेलं बरोबर शेती आहे, ती चालूच राहिली पाहिजे. जी बाहेरची अशी लोक आहेत ती त्यांच्याकडून करून घेण्यापेक्षा स्वतः आपण केलेली शेती ही योग्य आहे. बरोबर. किती विषय शिक्षण किती झालं तुमचं? आता काय सगळं कसं नियोजन कसं करताय? आता माझी 12वी झाली. मी आता घरीच आहे आणि शेतीच पाहतो. सगळी तुम्ही 8 एकर 8 एकर हँडल करतो. काय तरुण पोरांचं केळी शेतीविषयी काय म्हणणं आहे? केळीविषयी असं म्हणणं आहे की केळी जेवढी स्वतःहून आपदून आपण आणल तेवढी केळी सुद्धा 1 नंबर येते आणि अवरेज जास्त निघलं तर उत्पन्नाची वाढ होऊ शकते. बरोबर आहे. खरं तर काकांनी ज्यावेळी सांगितलं की मनसा मार्केटिंगचं तुम्ही सगळं प्रोडक्ट वापरलंय, पहिल्यापासून शेती त्यांच्या मार्गदर्शनाखाली केले, तुमचा काय अनुभव आहे त्या मार्केटिंगमध्ये किंवा त्या कंपनीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कंपनीचं औषध 1 नंबर रिझल्ट आहे. आमच्या इथं गावात कराळे साहेब आणि वाडेकर साहेब आलते. पहिल्यांदा आली प्लॉटवर, पोगा भरणी चालू होती. पोगा भरणी चालू होती. मग ते आले नितीन करंडे, दुकानदार, कृषी केंद्र आहे त्यांचं. कृषी केंद्र आहे. त्यांनी नंबर दिला. आले साहेब इथं. आम्ही आपली पोगा भरणी हा या रेग्युलर औषध करत होतो. त्यांनी नंबर दिल्यानंतर आले इथं. त्यांनी म्हणले आम्ही आमच्या प्रोडक्ट जी मनसा कंपनीच आहे त्याच्या आम्ही तुम्हाला व्हिजिट देऊ किंवा प्लॉटवर दाखवू. त्यांनी 20 झाडांना त्यांचं जे औषध आहे 20-20 मिलीनं प्रत्येक झाडात पोगा भरणी घेतली. 200 मिलीनं पोगा भरणी घेतली. मग परत 15 दिवसांनी त्यांनी एका झाडावर मांडून ठेवलं होतं की बाबा हे ज्या झाडाचा बुंदा एवढा आहे, पानाची लांबी एवढी. मांडून ठेवल्यानंतर परत 15 दिवसांनी चेक केलं की बाबा आपण जे रेग्युलर औषध वापरतोय त्यापेक्षा त्या 20 झाडात डिफरन्स पूर्ण दिसला. बुंद्यात पण दिसला आणि पाना लांबी रुंदीत सुद्धा दिसला. बरोबर. मग तेव्हापासून विचार केला की बाबा कराळे साहेबांना प्रत्येक 8 दिवसाला ती येऊन प्लॉटवर व्हिजिट करायची. बाबा आता झाडाला काय कशाची कमतरता आहे ती औषध लिस्ट काढून द्यायची. बाबा
ह्या दिवशी ही सोडा, ह्या दिवशी ही सोडा, त्याप्रमाणे सोडलं. बरोबर. खरंच सगळ्यात महत्वाचं तुम्ही ते आता मगाशी मला ते उघडून केळीची दाखवत होता प्रोटेक्शन पेपर, त्यामध्ये तुम्ही अंतर घालून बघितलं. किती पाहिजे सरासरी एका झाडाला केळीची साईज किंवा किती घड पाहिजे एका झाडाला? एका झाडाला कमीत कमी 13-14 फण्या पडले ते. हा योग्य आहे ते कमी जास्त आहे? फण्या योग्यच आहे ते. हा. पण जर का जेवढ्या फण्या पडले ते तेवढ्या फण्या ठेवल्या तर मनाव असं म्हणजे फुगत नाही ती केळी. त्यातल्या जर का 2-1 फणी खाल्ली कमी केली तर पूर्ण शेप मध्ये घड फुगतो. बरोबर. किती उत्पन्न गेलं वाटतं सरासरी यातून? सरासरी उत्पन्न किती टनापर्यंत निघेल? 30-35 टनापर्यंत निघेल. 30-35 टनापर्यंत निघेल. बर, आता तरुण पोरांसाठी आता ह्यांनी सुद्धा सांगितलं तरुण पोरांनी काय केलं पाहिजे, काय सांगचाल मनसे ॲग्रो बद्दल आणि बाकीच्या तुमच्या केळी शेतीबद्दल तरुण पोरांना तुम्ही काय संदेश द्याल? तरुण पोरांनी सुद्धा कराळे साहेबांचा कॉन्टॅक्ट करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलं तर आवरेज साठी फरक पडेल. आणि स्वतः कराळे साहेब आणि वाडेकर साहेब स्वतः प्लॉटवर येऊन 8-8 दिवसाला व्हिजिट देतात. कुठल्या झाडाला कशाची कमतरता आहे त्याप्रमाणे औषध देतात. आणि सांगितलेल्या प्रमाणे जर का वेळेत औषध दिलं तर ती क्लिअर होतंय आणि त्याचा फायदा आपल्याला पण होतोय. खरं तर सगळ्यात महत्वाचं शेतकरी मित्रांनो, बाप लेकांनी आपला अनुभव शेतीतला सांगितला, केळी शेतीतला सांगितला, केळी शेतीचं भविष्य सांगितलं. साधारणपणे केळीमध्ये बऱ्यापैकी पैसा होतो किंवा केळी परवडते जर आपण स्वतः आबदलो तर. मालक जर शेतामध्ये आबदला तर त्या केळीचे त्या ठिकाणी चांगलं उत्पन्न मिळते. पण मनसा मार्केटिंग कशा पद्धतीने केळीमध्ये काम करते आणि त्या मनसा मार्केटिंगचं त्या केळीविषयी त्यांचं नेमकं महत्व काय हे आपले त्या मनसा मार्केटिंगचे डेव्हलपिंग मॅनेजर कराळे साहेब स्वतः आपल्यासोबत आहेत. अगदी या भागातली किंवा या केळीतली टेक्निकल जी माहिती आहे ती सगळी त्यांच्याकडून आपण मिळवायचा प्रयत्न करूया. तर आता आपल्यासोबत मनसा मार्केटिंगचे कराळे साहेब आणि वाडेकर साहेब आहेत. खरं तर दोघांकडून टेक्निकल माहिती या शेतीविषयी आणि केळीविषयी प्रामुख्याने जाणून घेऊया. तुमचंही आमच्या महाराष्ट्र माझामध्ये प्रामुख्याने स्वागत आहे. खरं तर या भागातली किंवा केळीची आम्हाला संपूर्ण टेक्निकल माहिती पाहिजे. शेतकऱ्यांनी त्यांचे अनुभव सांगितले पण शेतकऱ्याला टेक्निकल माहिती किंवा बऱ्याच प्रोडक्टची नावं माहीत नसतात. हिने जे केळीमध्ये जे अंतर सोडले ते योग्य आहे अंतर किंवा हिने जे नियोजन सांगितलं बेसोडोशीचं ते योग्य केलं का? योग्य 7-5 अंतर योग्य आहे. काही शेतकरी 6-5 करतात, काही 7-5 करतात, पण 7-5 अंतर तसं योग्य. कारण का पानाची साईज जर मोठी झाली तर मग केळाची साईज मोठी होते आणि 7-5 अंतर हे तांत्रिक दृष्ट्या चांगलं आहे. बरोबर. खरं तर ज्या वेळेस आपण केळी शेतामध्ये लावतोय त्यावेळेस शेतकऱ्यांनी मेहनत कशी केली पाहिजे शेतकरी रानाची? उताराच्या दिशेनं नांगरट करून आडवी उभी नांगरट करून शेणखताचा डोस वापरला पाहिजे. आणि शक्यतो लागण ही केळीची उत्तर दक्षिण झाली पाहिजे. उत्तर दक्षिण काय असते त्यातलं लॉजिक? त्याच्यामुळे काय होतं, सूर्यप्रकाश केळीच्या दोन्ही बाजूनी मिळतो. बरोबर. उत्तर दक्षिण लागण केल्याने केळीचा जो सूर्यप्रकाश आहे तो पूर्वेकडं बी मिळतो आणि पश्चिमेकडं बी मिळतो. आणि ज्यावेळी पूर्व पश्चिम लागण करते त्यावेळी एका बाजूने सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळे सनबर्निंगचा त्रास होतो. म्हणजे थोडक्यात उंचट्टा म्हणतो आपण, उन्हाचा त्रास होतो. बरोबर. ज्यावेळेस आपण बेड सोडतो त्याला त्या बेडमध्ये मनसे ॲग्रो कशा पद्धतीने काम करते, तुमचं कोणतं प्रोडक्ट आहे आणि शेणखत त्यामध्ये किती प्रमाणात? आता कसं असते, ज्यावेळी आम्ही सुरुवातीला लागण करायच्या आधी शेतकरी शेणखत टाकतो तर शेणखत शेतकऱ्याचं 100% कुजलेलं असत नाही. बरोबर. त्यावेळी आम्ही त्यांना शेणखत कुजवण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच लागण करताना कंपोस्टर आमचं एकरी जे आम्ही मनसा मार्केटिंगनं रिसर्च करून डेव्हलप केलेलं प्रोडक्ट आहे कंपोस्टर, एकरी 10 किलो त्या शेणखतात मिक्स करून टाकायला लागतो. ते कसं काम करतं? त्याच्याबरोबर युरिया 1 पोतं आणि सिंगल सुपरफॉस्फेट 2 पोती टाकायला होतं. कारण का त्याच्यामध्ये जे आम्ही सगळ्या बॅक्टेरिया दिल्यात स्पेसिफिक, त्यात एक आम्ही स्ट्रेप्टोमायसिस म्हणून एक कंटेंट ऍड केलेला आहे की तो जो अर्धवट कुजलेला पदार्थ आहे तो कुजवण्याची प्रक्रिया फास्ट करतो. त्यामुळे शेणखत चांगलं कुजतं. त्यामुळं जमिनीतून येणाऱ्या बिमारी, पुढे जे जमिनीतून येणारे कूज किंवा बाकीचे निमॅटोड, पानावर बुरशी येणं, मुळ्यावर बुरशी येणं, ह्या प्रक्रियेला अटकाव करण्यासाठी आम्ही सुरुवातीलाच कंपोस्टर एकरी 10 किलो द्यायला लावतो शेतकऱ्याला. बरोबर. प्रामुख्याने आता ज्यावेळेस शेतकरी रोप लावतो त्यानंतर शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे त्यामध्ये, किंवा कोणतं स्प्रे घेतला पाहिजे, काळवणी सोडली पाहिजे? पहिलं लागण केले की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी जास्तीत आम्ही काय करतो, ट्रायकोडर्मा म्हणजे ट्रायविल्ट आमच्या कंपनीचं, पॉसिडॉन आणि मायकोफॉस आणि केळीला निमॅटोड येतो नेमेरेस्ट म्हणून, ह्या तिन्हीचं एकरी 1 लिटर आणि मायकोफॉस 100 ग्रॅम असं प्रति झाड 200 मिली प्रमाणे 200 लिटर पाण्यात करून ड्रेंचिंग द्यायला होतं. आळवणी त्या पद्धतीने पहिल्यांदा आळवणी द्यायला होतं पहिल्या आठवड्याच्या आतच. म्हणजे लागवड ज्यावेळेस रोप लावतो आपण त्या 7 दिवसाच्या आत, पहिल्या 7 दिवसात आळवणी दिली जाते. बरं. त्यानंतर पुढचं शेड्यूल कसं असतं? पण त्यानंतर आपण मग आम्ही साधारणपणे आमच्या कंपनीचं फर्टोजन 30-10 नावाचं खत आहे ग्रोथ होण्यासाठी, ते एकरी 1 किलो. पुन्हा ह्युमिक ऍसिड देतो, ह्युमिकॉट म्हणून आमचं ह्युमिकॉट FG येतं ते देतो.
असे अळवणी देतो. त्यानंतर 13-40-13 आहे, बरोबर. त्यानंतर फर्टोजन 10-30-10 आहे, क्लिक एफजी. प्रामुख्याने ही तुम्ही जी नावं घेताय, काकांना पण मागाशी मी प्रश्न विचारला, ज्यावेळेस तुम्ही टेप टाकत होता त्यावेळेस बुंदा अतिशय मोठा, जवळपास 36-40 पर्यंत बुंदा होता. पण बुंदा मोठा व्हायसाठी काय केलं पाहिजे? बुंदा मोठा होण्यासाठी आम्ही सुरुवातीपासून जे शेड्यूल आम्ही बनवून देतो, आणि आम्ही काही शेड्यूल असं फिक्स नाही बनवलेलं. मॅक्झिमम आम्ही शेतकऱ्याला प्रत्यक्ष प्लॉटवर व्हिजिट करून, आमच्या मनशा मार्केटिंगची एक खासियत आहे, म्हणजे आमच्या, आता थोडक्यात 2 मिनिटं तुमचा साहेब वेळ घेतो. मनशा मार्केटिंग ही कंपनी, आमचे कंपनीचे संस्थापक चेअरमन RM अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिस्टर तनय अग्रवाल सर यांच्या सहकार्यानं गेली 25 वर्षापासून शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करणारी कंपनी म्हणून आज शेतकऱ्यात प्रसिद्ध आहे ही कंपनी. बरोबर. आणि ह्याला आमच्या अग्रवाल साहेबांचा संपूर्ण पाठिंबा आहे. कारण तिथं काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला गेल्याशिवाय शेतावर जाऊन, बांधावर जाऊन मार्गदर्शन देणारी कंपनी म्हणून मनशा मार्केटिंग ही आज मार्केटमध्ये प्रसिद्ध आहे. बरोबर. तर आपण मेन मुद्द्यावरती परत एकदा, बुंदा मोठा व्हावा शेतकऱ्यांना. बुंदा मोठा होण्यासाठी आम्ही पहिल्यांदा काय करतो, पोंगा भरणी एक करून घेतो त्यांची. पोंगा भरणीमध्ये आम्ही काय देतो, पहिल्या पोंगा भरणीला 30-10 फर्टोजन 30-10 1 किलो 200 लिटर पाण्याला, सिक्वेस्ट कॉम्बी 250 ग्रॅम, ह्युमिडॉन 250 ग्रॅम आणि मॅपासोल 1 किलो, हे 100 लिटर पाण्यात एकत्र करून प्रति पोंगा 200 मिली साधारणपणे 2.5 ते 3 महिन्यानंतर. त्याच पिरियड मध्ये आम्ही एक बेसल डोस देतो शेतकऱ्याला. साधारणपणे बाजारात उपलब्ध असेल ते NPK खत कुठलंही. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर आमचं रिफिल म्हणून जे ऑर्गॅनिक फॉस्फरस जास्त प्रमाणात असणार ते एक बॅग. बरोबर. परत त्यानंतर रिक्ले म्हणून जे काही कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सिलिकॉन ह्याचं अन्नद्रव्याचं घटक असणार आहे ते एक 100 किलो. त्यानंतर तुमचं केमॅग म्हणून देतो, पोटॅशियम शोनाइट केमॅग म्हणून आम्ही देतो, ते एक देतो. आणि मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटची क्लिक SF 10 किलो. असा समतोल डोस देतो आम्ही, छोटासा, 1 ते 1.5 महिन्याने. त्याच्यानंतर 2.5 महिन्यानं पुन्हा कच्ची भरणी करतो आपण. त्यात काय असते कच्ची भरणी? त्याच्यामध्ये पुन्हा 10-26, 19-19 ह्याच्यासारखी एक 100-150 किलो सरासरी आम्ही तो डोस 350 ग्रॅम पर्यंत नेतो. मग त्याच्यामध्ये आमचं रिफिल असतं, रिक्लेम असतं, क्लिक SF असतं, अल्प्रोझाईम ग्रॅन्युअल असतं आणि केमॅग पोटॅशियम शोनाइट. असा सगळा त्या पिकाची, त्या जमिनीची, ह्या सगळ्याची स्थिती बघून आम्ही डोस करतो. असा कारण का एखाद्या शेतकऱ्याला ची जमीन जर अशी असेल, काळपट असेल तर आम्हाला रिक्लेम वाढवून द्यावं लागतं. चोपन जमीन असेल आणि माळाची जमीन असेल तर रिक्लेम करून पाणी धरून ठेवणारी क्षमता असणार रिफिल द्यावं लागतं. बरोबर आहे. खरं तर केळी शेतीत शेतकऱ्याला अनेक मोठी आव्हाने, वेगळी आव्हाने आहेत, अनेक रोग आहेत केळीमध्ये सुद्धा, हे सुद्धा आपण बोलणार आहेत. प्रामुख्यानं कोणत्या रोगाला शेतकऱ्यांनी जपलं पाहिजे? कोणता रोग प्रामुख्याने केळीत अटक करतोय? केळीत करपा एक जास्त येतो. आता सगळ्यात मोठी बिमारी केळीला व्हायरस आहे. TME व्हायरस म्हणून येतो. काय करतो? काही वेळा पानाचा पर्ण आकडूनच जातात. ती झाड येतच नाही. जर तुम्ही पोंगा भरणी 2 चांगल्या आम्ही सांगतो तशा पद्धतीने, आणि व्हायरस येऊ नये ह्याच्यासाठी जर सकिंग पेस्ट, थोडक्यात कीटकाचा जो रस शोषक किडीचा अटकाव केला, साधारणपणे त्याच्यासाठी जर तुम्ही पिवळे ट्रॅप लावले लागण केल्या तर ते कीड जर आटोक्यात आली तर तुमचा व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होतो. पुन्हा दुसऱ्या गोष्ट, अन्नद्रव्याची कमतरता असेल तरी बी व्हायरस येतो, किंवा अनुवंशिक काही गुणधर्म असतील तरी बी व्हायरस येतो. असं एक ठोस कारण नाही की त्याच्यामुळे व्हायरस येऊ शकतो. तर शेतकऱ्याला आमचं स्वतःच सांगणं आहे की तुम्ही सगळ्या बाजूनी प्रॅक्टिस करून त्या व्हायरसला आटोक्यात आणा. बरोबर. स्पेसिफिक अमक्याच औषधानं व्हायरस जातो असं एक कुठल्या ह्याला शेतकऱ्यांनी पण मार्केटमध्ये आले असते की ह्या व्हायरसवरती ही रोग आहे, ही बाटली आहे, ही फवारा तुम्ही, असं कुठली सुद्धा व्हायरस किंवा औषध कुठलंच नाही त्याच्यावर प्रामुख्याने? नाही, व्हायरस म्हणजे सकिंग ह्या शक्यता सगळ्या आहेत व्हायरसच्या. ठोस कारण कुठलं असं शेतकऱ्याला आपण सांगू शकत नाही. तुम्ही काय करताय मध्ये आपले मनसा मार्केटिंग जे आहे तुमचं काय त्यामध्ये? आम्ही काय करतो, व्हायरसला पहिला काय करतो की बाबा तुम्ही ते पिवळे कागद लावा, आणि आम्ही स्वतः एक ट्रायल घेतलेला स्प्रे तयार केला व्हायरसवर. सिक्वेस्ट 100 लिटर पाण्यासाठी सिक्वेस्ट कॉम्बी 100 ग्रॅम, ह्युमिडॉन म्हणून आमचा प्रोडक्ट आहे 100 ग्रॅम, आणि सकिंग पेस्ट साठी एक सोलोमन किंवा इमिडाक्लोप्रिड याच्यासारखं एक कीटकनाशक, असा एक तिहेरी अटॅक करणारा स्प्रे दिलाय. म्हणजे आता थोडक्यात तुम्हाला सांगतो, सिक्वेस्ट कॉम्बी म्हणजे एखाद्या न्यूट्रिएंटची कमतरता असेल, कुठल्याही न्यूट्रिएंटची कमतरता असेल तर त्या सिक्वेस्ट कॉम्बीमुळे कव्हर होते.
पुन्हा ह्युमिडॉन मध्ये कार्बोहायड्रेट आहे. त्या कार्बोहायड्रेटमुळे काय होतं, झाडाची जर प्रतिकार क्षमता कमी असेल तर त्या कार्बोहायड्रेटमुळे डायरेक्ट अन्न मिळाल्यामुळे झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. बरोबर. आणि तिसरं आम्ही एक कीटकनाशक घेतो की जेणेकरून सकिंग पेस्टचा जरी अटॅक असला तरीही व्हायरस त्याच्यापासून, म्हणजे असा तिहेरी आम्ही स्वतः ट्रायल गेली. ह्या स्प्रेवर आम्ही जवळजवळ 2004 पासून काम करतोय. म्हणजे 20-21 वर्ष झाला आम्ही हा स्प्रे कंटिन्यू देतो. पण आमचं कसं होतंय, आम्ही ज्या शेतकऱ्यापर्यंत जातो त्याला आम्ही फुल सर्व्हिस देतो. बरोबर. 100% शेतकऱ्यापर्यंत आम्ही काय पोहोचू शकत नाही. 100%. बरोबर. पण जे शेतकऱ्याला आम्ही सर्व्हिस देतो त्याचं उत्पादन आम्ही वाढवून द्यायची जबाबदारी आम्ही घेतोच. बरोबर. आणि कॉस्टिंग कमी करणं, म्हणजे शेतकऱ्याची प्रोडक्शन कॉस्ट सुद्धा कमीच झाली पाहिजे. 100% बरोबर. कारण खर्च कमी आला तर त्यांना नफा. नुसता खर्च वाढवून माहिती का, मार्केटला बरेच व्हायरसची औषधं आहेत ती, म्हणजे प्लांट एक्स्ट्रा म्हणून येतं सगळ्यावरती. बरोबर. पण ते व्हायरसला म्हणून व्हायरससाठी मारतात, सेकंड पेस्टसाठी काहीच मारत नाहीत. बरोबर. त्याच्यावरती काम झालं पाहिजे. आम्ही ट्रिपल कॉम्बिनेशन तयार. आणि हा जो स्प्रे आहे हा आमचा प्रॅक्टिकली स्प्रे आहे. बरोबर. असा तुम्ही जर कुठं गुगलवर कशावर सर्च केला तर याला तुम्हाला शास्त्रीय आधार दाखवणार व्हायरसचं औषध नाहीये, आणि हे व्हायरसचं औषध नाहीये. बरं. आपण ज्या प्लॉट दिलाय. आमची कंपनी त्यासाठी व्हायरसला म्हणून रेकमेंड करत नाही. आम्ही पण रेकमेंड करत नाही. फक्त आम्ही फॉर्म्युला बसवलेला आहे आणि आम्हाला खास आलेला रिझल्ट. सगळ्यात महत्वाचं असतं, आता कळी आपण हे झाडची वेल काय म्हणतात, वेन, त्या टायमाला काय वापरलं पाहिजे किंवा त्या टायमाला आपण काय करता येतं? त्या टायमाला सरासरी बघा झाड त्यावेळी डॉर्मन्सीत जातं, म्हणजे सुप्तावस्थेत जातं. इंग्लिशमध्ये डॉर्मन्सी म्हणतात, मराठीत त्या सुद्धा. त्यावेळी त्याला झाडाला 13-0-45 फर्टोजन 13-0-45 कॅल्शियम नायट्रेट आणि सेल्बोर हे आम्ही सरासरी 13-0-45 5 किलो, कॅल्शियम नायट्रेट 5 किलो आणि सेल्बोर 250 ग्रॅम हा डोस देतो की जेणेकरून झाड डॉर्मन्सीतनं बाहेर निघून पटदिशी केळफुल बाहेर पडावं. बरं. हा डोस देतो. आणि मधून आतून आम्ही वॉटर सोल्युबलच्या आमच्या मात्रा चालूच आहे. त्याच्याबरोबर क्लिक FG हे सरासरी एकरी 2.5 लिटर प्रमाणात देतो. पुन्हा साधारणपणे 3.5 ते 5.5-6 महिन्याच्या दरम्यान बुंदाम फुगवण्यासाठी मेपासोल आणि क्लिक FG आम्ही 2 ते 3 ऍप्लिकेशन करतो सरासरी. बरोबर. कारण या माध्यमातून आपण पाण्याचं नियोजन महत्वाचं होतं. कसं शेतकऱ्यांनी पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, केळीला पाणी किती सोडलं पाहिजे, ज्यावेळेस हे येतं बाहेर केळी वेली जाते त्यावेळेस पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे? आम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या भाषेत समजून सांगतो. आम्ही त्यांना सांगतो की बाबा रे तुमच्या इथली माती अशी गोळा करा, असा मुटका करा, उभा राहा, नाका बरोबर घ्या आणि खाली सोडून द्या. हा तुमचा मुटका फुटला तर पाणी द्या, नाही फुटला तर पाणी देऊ नका. कसं आहे, प्रत्येक जमिनीत असं ठराविक स्टेज सांगता येत नाही. बरोबर. कधी त्या झाडाला पाणी पाहिजे सांगता येत नाही. म्हणजे जमिनीच्या प्रतीनुसार पाण्याची रिक्वायरमेंट, पिकाची रिक्वायरमेंट वेगळी राहते. बरोबर. तर मग आता ह्या काकांना सांगायचं म्हटलं तर पाणी कधी द्यायचं म्हणून विचारलं तर प्रत्येक वेळी आम्ही सांगू शकत नाही. 4 दिवसांनी द्या, 5 दिवसांनी द्या, 2 दिवसांनी द्या. तर त्यांना आम्ही एक ठोकताळा शेतकऱ्याच्या भाषेत समजेल असा ठोकताळा सांगितला. तर आम्ही सांगतो की बाबा केळफुल येलं की आम्ही झिंस्टार एकरी 1 लिटर सोडा 1000 खोटा. आता केळीचं कसं असतंय, सरासरी केळीचं कुठलंही फर्टिगेशन 1000 खोटावर असावं. परंतु काय करतात काही कंपन्या किंवा काही जण लोक एकरी, आता काय होतंय 6-5 वर बसवले तर 1250 फूट बसतात, 7-5 वर बसलं तर 1100 फूट बसतात. बरोबर. मग फुटाची संख्या वाढली तर एकरी मात्रा कमी पडते. तर आम्ही जे रिकमेंडेशन देतो ते प्रति 1000 रिकमेंडेशन देतो. बरोबर. 1000 खोटाचं आमचं रिकमेंडेशन राहतं. आणि त्यावेळी 1000 खोटाला 1 लिटर झिंस्टार तुम्ही द्या की जेणेकरून तुमच्या केळीची लांबी वाढेल. त्याला इंग्लिशमध्ये इलॉंगेशन म्हणतात. बरोबर. इलॉंगेशन जेवढी केळीची लांबी वाढेल तेवढं तुमचं केळीची ही वाढेल, फुगवण वाढेल. बरोबर. आणि आम्ही जिब्रेलिक ऍसिड वगैरे स्प्रे करा असं अजून तरी मी ह्यांना सांगितलं ना, माझी इच्छा काही सांगायची नाही होत, कारण का आम्ही खालूनच एवढं चांगलं काम करतो. आणि कंपनीचा उद्देश आधीपासून असं आहे की सॉइल हेल्थ सुरुवातीपासून शेवटपर्यंत सॉइल हेल्थ निसर्गावर अवलंबून शेतकऱ्याला द्या. बरोबर. तुम्ही त्याला ऑक्सिजन किंवा ग्रोथ प्रमोटर्स, ग्रोथ रेग्युलेटर्स शेतकऱ्याला देऊ नका. बरोबर. आणि काय ते दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं, आम्ही जमिनीच्या आरोग्यावर जास्त लक्ष देतो. हे सगळं करताना, हे एवढं उत्पादन वाढवून देताना जमिनीच्या आरोग्याकडे पण आम्ही दुर्लक्ष करत नाही. बरोबर. कारण का 15-1 महिन्यात एकदा आम्ही त्यांना जीवाणूचा वापर करायला होतो. जसे आमचं मिक्सोजन म्हणून येतं,
मग फॉस्फोक्ली म्हणून स्पोरोदूर करणाऱ्या बॅक्टेरिया आहेत, हा. पोटॅश मोबिलायझर बॅक्टेरिया आहेत, हम्म. नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत. बरोबर. हा सगळ्याचा ज्या त्या पिकाच्या शेड्यूल नुसार त्या पिकाची रिक्वायरमेंट, मातीची रिक्वायरमेंट, हा. शेतकऱ्याचं आर्थिक बजेट बरोबर. हा हा ती पण महत्वाची आहे. सगळ्याच्या बघून हा. आम्ही ती मात्रा सेट करतो. बरोबर. आता ह्या केळीविषयी बोलता असताना ही जी त्यांनी सांगितलं की साईज असेल, घड असतील, ती योग्य पडलेत का कमी जास्त योग्य झाले? पडले. 9 फण्यापर्यंत घड आहेत. हा. आवरेज सरासरी आम्ही धरले 30 किलोच्या पुढं आणि 35 किलोच्या आत एक झाड, एक घड. एक घड. हा, साधारण एक झाड किती किलो उतरले? 30 ते 35 किलो आवरेज. हा हा 30 किलो कमीत कमी 30 किलो, मॅक्झिमम 35 किलो. बरोबर. या दोन्हीच्या मध्ये 32-33 किलोचा आवरेज हा संपूर्ण 1500 फुटात शेतकऱ्याला मिळून जाईल. हा 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 बरोबर. आणि टनेज किती होईल साधारणपणे सगळं? आता हे जी झाड हा हा 1200 झाडं धरून हा, हा. 35 ते 40 टनाचं आवरेज ह्या प्लॉट मधून आम्हाला मिळून जाईल. बरोबर. आता ह्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की साधारणपणे एवढा दर पाहिजे. तुम्हाला पण केळीचा बराच अनुभव आहे, तुम्ही बरेच मार्केट पण फिरताय, व्यापारी फिरताय, शेतकरी फिरताय. किती रुपयापर्यंत शेतकऱ्याला परवडू शकतो? सरासरी आता केळीच्या खोटाचा खर्च जर तुम्ही आमच्या हिशोबानं काढला तर 100 ते 120 रुपयापर्यंत खताचा खर्च जातो विदाउट शेणखत. हा हा बरोबर. विदाउट शेणखत, खतासहित जास्त विदाउट शेणखत, पुन्हा तुमचं आमचा मशागत. रोपाचा आणि आपल्या माणसाचा ट्रीटमेंटचा खर्च 125 रुपयापर्यंत जातो. 100-125 रुपये खर्च. बर. हा हा आणि सरासरी आम्ही सांगतो शेतकऱ्याला की बाबा रे तुम्हाला कमीत कमी हा. 15 ते 15 रुपयानं जरी रेट मिळाला तर 25 ते 25 किलोचं अवरेज मिळालं. 1200 खूट बसतात. 1200 मधले आम्ही 250 सोडून दिले. 25 1000 धरले आम्ही त्याच्यात. 25 टन माल मिळतो. 15 रुपयानं म्हणलं तर तुमचे 3,75,000 रुपये होतात. बरोबर. हा हा आणि 1.25 लाख रुपये तुमचे खर्चाला जातात. बरोबर. म्हणजे साधारणपणे 15 रुपयाच्या वर जरी दर भेटला शेतकऱ्याला तरी पण सफिशियंट शेतकऱ्याला ती शेती परवडते. फक्त कसं आहे, ज्यादा खर्च करून ज्यादा उत्पादन काढा ह्या धोरणानं मनशा मार्केटिंग काम करत नाही. बरोबर. खर्च कमी पण उत्पन्नात आणि खर्चात बरोबर कमीत कमी 70-30चा रेशो राहिला पाहिजे. 30% खर्चात गेलं पाहिजे ते 70% त्या शेतकऱ्याला प्रॉफिट मध्ये आलं पाहिजे. बरोबर. आणि शेवटी कंपनीचा असेल किंवा शेतकऱ्याचा काय उद्देश असतो, पीक चांगलं कशा पद्धतीने, शेवटी मार्केटचं गणित ते हवामानानुसार किंवा सरकारी धोरणानुसार ते मार्केट बदलत राहणार आहे. खरं अगदी आपण शेवटच्या टप्प्यात येत असताना शेतीचं किंवा या केळीचं शेतकऱ्याला नवीन लागवड करायला येईल, त्यांना काय संदेश द्यायचा, काय होईल, केळीचं पुढं कसं होईल, कारण केळी लागवडी आता प्रमाण किती आहे, काय एकूण गणित कसं होत आहे? केळीचं भवितव्य चांगलं आहे कारण केळीचा एक्सपोर्ट चालू आहे. इराण, इराक हे आखाती देशात एक्सपोर्ट चांगला आहे. फक्त केळीची साईज आणि साईज वर लक्ष द्या. मी एकच शेतकऱ्याला सांगेल, केळीच्या घडाच्या वजनापेक्षा केळीच्या साईज कडे लक्ष द्या. बरोबर. हा तर आता एखादा व्हिडिओ बघून एखाद्या शेतकऱ्याला तुमचं प्रोडक्ट घ्यायचं झालं किंवा काय झालं की कुठे दुकानात कुठे भेटतंय का, कसं कसं घ्यायचं? आता आमचं इकडे पंढरपूर परिसरात काढलं तर इथं आवे गावात नितीन करांडे म्हणून दुकानदार आहे, सिद्धनाथ कृषी सेवा केंद्र म्हणून आहे. आणि पंढरपूर तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी म्हणाल तर प्रेरणा बीज भांडार पंढरपूर यांच्याकडे अवेलेबल आहेत. आणि तसं काय वाटलं तर आमचे मनशा मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेडला तुम्ही संपर्क करू शकता. ज्या त्या भागातनं तिथं ऑफिसला डायरेक्ट संपर्क केला तर ते कुठल्या तुम्ही भागात असेल त्या त्या दुकानाचा तुम्हाला तिथं पत्ता दिला जाईल. बरं. तर शेतकरी मित्रांनो, गेल्या 15-20 मिनिटापासून आपण बघताय अतिशय महत्वाची आणि मोलाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते. तर शेतकऱ्यांनी त्यांचे अगदी सगळे अनुभव सांगितले. 8 वर्षाचा केळीचा अनुभव सांगितला. त्यांच्या प्लॉटमध्ये संपूर्ण आम्ही फिरलोय, बरेच त्यांच्या दुसऱ्या प्लॉटमध्ये गेलोय. संपूर्ण केळी अतिशय दर्जेदार आणि चांगल्या पद्धतीची पिकवल्या भिंगारी साहेबांनी. तुम्ही जर केळीची आम्ही त्यांना क्रॉप कव्हर काढून बघायला सांगितलं तर अतिशय देखणी अशा पद्धतीची केळी आणली. साईज अतिशय मोठी आहे. त्या केळामध्ये जे अंतर आहे ते अगदी योग्य आहे. संपूर्ण माहिती यांनी सांगितली, केळीचं भविष्य सांगितलं, तरुण पोरांनी कशा पद्धतीनं शेतामध्ये उतरलं पाहिजे त्यांच्याच मुलांनी आपल्याला सांगितलं. आणि मनसा मार्केटिंगच्या साहेबांनी सुद्धा अतिशय टेक्निकल माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवली. जर तुम्हाला ह्या व्हिडिओबद्दल आणखी काय माहिती असेल तर व्हिडिओच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला नंबर दिलाय, त्या नंबरवरती फोन करा आणि ह्या व्हिडिओबद्दल आणि केळी शेतीविषयी संपूर्ण माहिती मिळवा. कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा.